जय श्री राधा गोविंद देव भगवान की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यशोदानंदन ब्रज जनरंजन। जमुना तीरावनचारी। जमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे हरे कृष्णा 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 हरे 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 रामो राम रामो हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 रामो राम रामो हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो रामो हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो रामो हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो 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 हरे हरे। जयो राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय गौरानिताय
गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभूजी माताजी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। हरे कृष्ण। आपण पाहत आहोत अध्याय क्रमांक 17, ज्याच्यामध्ये परीक्षित महाराजांनी कलिपुरुषाला कशा प्रकारे शिक्षा पण दिली आणि आश्रय पण प्रदान केला। तर यामध्ये आपण सर्वप्रथम परीक्षित महाराज जिथं की हा जो प्रसंग त्यांनी पाहिला कलिपुरुषाच्या हाती हाती धर्मरूपी बैलाची आणि पृथ्वीरूपी गायीची ही अत्यंत क्रूरपणे आघात प्रहार केला जात होता कलिपुरुषाद्वारे आणि त्यामुळे हे दोघंही अत्यंत त्रस्त आणि दुःखी होते। आणि वेगवेगळं त्या दोघांमधलं संभाषण परीक्षित महाराजांनी पाहिलं आणि त्यानंतर परीक्षित महाराज इथे त्या गायीशी आणि बैलाशी संवाद साधताना दिसत आहेत। तर ते मागच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की हे सुरभिपुत्र म्हणजे हे धर्माला संबोधित करत आहेत ते। हे सुरभिपुत्र आता अधिक वेळ शोक करण्याचे तुला कारण नाही। या नीच शूद्रापासून तू भय धरू नकोस। हे गोमाते, जोपर्यंत राज्यकर्ता आणि दुष्टांचा दमन करता म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत तुला रडण्याचे काही कारण नाही, तुझे सर्व प्रकारे कल्याण होईल। आणि यानंतर परीक्षित महाराज त्यांची भीती व्यक्त करत आहेत की
विशेषतः अशा प्राण्यांची, जे की गाय, बैल, जे की मनुष्यांच्या भरभराटीसाठी आणि त्यांचं हेल्दी ज्याला म्हणतो, व्यवस्थित असं आयुष्य जगण्यासाठी हे प्राणी खूप महत्त्वाचे आहेत. कारण आजकाल आपण पाहतो, की दुधाचे पण खूप सारे पर्याय बाजारामध्ये उपलब्ध आहेत. जसं की प्लांट बेस्ड मिल्क, सोया मिल्क वगैरे, वगैरे. परंतु त्या सर्व जे पर्याय आहेत, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली ते गुणधर्म सर्वच्या सर्व उपलब्ध नाहीयेत, जे गाईच्या दुधामध्ये उपलब्ध आहेत. आणि त्याचप्रमाणे वैदिक संस्कृतीमध्ये धनधान्य उगवण्यासाठी पण बैलाचं जे काम आहे, ते त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर त्याच्यामुळे मनुष्यांच्या भरभराटीसाठी ते सांगतात, की जेव्हा एखाद्या राज्याच्या राज्यात प्राणीमात्रांना दुष्टांकडून भयभीत केले जाते, त्या राजाची कीर्ती, आयुष्य, भाग्य आणि उत्तम असा पुनर्जन्म या सर्वांचा नाश होतो. राजाचे परमश्रेष्ठ कर्तव्य हेच आहे, की त्याने सर्वप्रथम दुःखितांचे दुःख नाहीसे करावे. म्हणून मी या अतिदुष्ट मनुष्याचा वध करतो, कारण तो इतर जीवांवर अत्याचार करणारा आहे. तर आपण याबाबत काही सेशन्सच्या पूर्वी एक उदाहरण पाहिलेलं शिबी महाराजांचं, की कशाप्रकारे एक कबूतर ज्याला की एक बहिरी ससाना पाठलाग करत होता, त्या कबुतराने शिबी महाराजांचा आश्रय घेतला आणि त्याच्या संरक्षणाची याचना केली आणि त्याचप्रमाणे तो बहिरी ससाना पण त्यांना शरण गेला आणि म्हणाला, की ज्याप्रमाणे कबूतर आपल्या राज्यातील एक सदस्य आहे, मी पण आपल्या राज्यातीलच आहे. त्याच्यामुळं माझं पोट भरणं हे पण आपलं कर्तव्य आहे राजा म्हणून. आणि कशाप्रकारे शिबी राजा स्वतःच्या अंगाचा भाग देण्यासाठी तयार झाले, त्या बहिरी सशाण्याला त्याचं खाद्य म्हणून, अन्न म्हणून. आणि शेवटी ज्यावेळेस त्या बहिरी सशाण्याचं जे वजन होतं, ते तरी पण जास्तच भरत होतं. तर स्वतः जाऊन त्या तुलेमध्ये बसले, आपल्या स्वतःचं पूर्ण शरीर त्या बहिरी सशाण्याला खाद्य रूपामध्ये अर्पण करण्यासाठी. आणि त्यावेळेस त्या दोघांनी कबूतर आणि तो बहिरी ससाना यांनी कशाप्रकारे देवतांचं त्यांचं जे अ, रूप होतं ते धारण केलं आणि शिबी महाराजांना दर्शन दिलं, की आम्ही केवळ हे दाखवण्यासाठी आलो होतो, की तुमच्या महान गुणांची, राजा म्हणून महान गुणांची महती. तर त्याच प्रकारे परीक्षित महाराज पण येथे म्हणत आहेत, की ज्या प्रकारे सामान्य प्रजाजन यांचं संरक्षण करणं हे राज्याचं कर्तव्य आहे, राजाचं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे राज्यातील पशु हे सुद्धा प्रजा म्हणून गृहीत धरले पाहिजेत, ज्या प्रकारे शिबीराजाने धरलं. आणि प्रत्येक जीवाला संरक्षित जीवन जगण्याचा हा त्याचा मूलभूत अधिकार आहे आणि त्याच्यामुळे राजाचं कर्तव्य आहे, की त्यांना त्यांच्या जीवाचं संरक्षण द्यावं आणि त्यांना न घाबरता स्वतःचं जीवन जगण्याचा अधिकार आहे. तर माझ्या मते आपण हे 2 पॅराग्राफ पाहिले होते प्रभूजी, बरोबर ना? प्रभूजीज, माताजीज, हरे कृष्ण. हो 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 प्रभूजी. प्रभू. ठीक आहे. आपण 3ऱ्या पॅराग्राफपासून सुरुवात करूया. कुणाला वाचायचंय का प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी. हां, अलका माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. मोहग्रस्त राजे अथवा राज्यकर्ते काही वेळा त्यांचा नावलौकिक थोर तत्वज्ञ आणि विद्वान अभ्यासक असाही होत असतो. आपल्या राज्यात कत्तलखान्यांना अनुमती देतात. त्यांना याची जाणीव नसते की निष्पाप पशूंना असा त्रास दिल्याने आपल्यासारख्या मूर्ख शासकांसाठी नरकाचा मार्ग सुकर झाला आहे. शासकाने मानव असो की पशु सर्व प्रजेच्या सुरक्षेविषयी जागरूक असले पाहिजे. तसेच कोणत्याही ठिकाणी कोणा विशिष्ट जीवाला कोणी त्रास देते की काय याचीही चौकशी केली पाहिजे. परीक्षित महाराजांनी येथे दर्शवल्याप्रमाणे उपद्रव माजवणाऱ्या जीवाला तात्काळ पकडून त्याला मृत्यूदंड दिला गेला पाहिजे. लोकांच्या किंवा लोकांनी चालवलेल्या सरकारने आपल्या मूर्ख नोकरांना निरपराध पशूंची हत्या करण्यास केव्हाही अनुज्ञा देऊ नये. भगवंतांनी स्वतः शास्त्र ग्रंथातून जे नियम घालून दिलेले आहेत ते त्यांनी समजून घेतलेच पाहिजे. परीक्षित महाराज या ठिकाणी सप्रमाण सांगत आहेत की यावरील दैवी नियमावलीनुसार उन्मत्त राजा किंवा शासन प्रमुख आपली कीर्ती, आयुर्मर्यादा, शक्ती, सामर्थ्य आणि अंततः भावी प्रगतीशील जीवन
आणि मरणानंतरची मुक्ती या सगळ्यांचा नाश करून घेतो. अशा मूर्ख लोकांचा पुढील जन्माच्या अस्तित्वावर विश्वासही नसतो. या विशिष्ट लोकांवर भाष्य करीत असताना आमच्या डोळ्यासमोर एका मोठ्या आधुनिक राजनीतिज्ञाचे एक विधान आहे. हा राजनीतिज्ञ नुकताच वारला. त्याने आपले मृत्यूपत्र लिहून ठेवले होते. त्यात त्याने महाराज परीक्षितांनी उल्लेख केलेल्या भगवंताच्या नियमासंबंधीचे आपले घोर अज्ञान प्रकट केले आहे. हा राजनीतिज्ञ या नियमांसंबंधी एवढा अज्ञानी होता की तो लिहितो, माझा अशा कोणत्याही विधींवर विश्वास नाही. केवळ उपचार म्हणून हे विधी करण्यास मान्यता देणे हा ढोंगीपणा आहे आणि आपली व इतरांची फसवणूक ठरेल. या बाबतीत मला कोणत्याही धार्मिक भावना नाहीत. या मोठ्या राजनीतिज्ञाच्या विचारांची महाराज परीक्षितांच्या विचारांशी तुलना करता या दोहोत प्रचंड अंतर आढळते. परीक्षित महाराज धर्मशास्त्राप्रमाणे वागणारे पुण्यशील राजा होते, तर हा आधुनिक राजनीतिज्ञ आपल्या स्वतःच्या भावना आणि विश्वासानुसार वागतो. या लौकिक जगतातील कोणताही श्रेष्ठ मनुष्य असो, तो एक बद्ध जीव आहे. प्रकृतीच्या नियमाने त्याचे हातपाय बांधलेले आहेत आणि तरीही हा मूर्ख बद्ध जीव असे समजतो की आपण आपल्या लहरी भावनांप्रमाणे वागण्यास स्वतंत्र आहोत. निष्कर्ष असा की परीक्षित महाराजांच्या काळातील लोक सुखी होते. पशूंनाही योग्य संरक्षण मिळत असे, कारण शासन प्रमुख हा लहरी नव्हता व दैवी नियमांसंबंधी अज्ञानी नव्हता. मूर्ख अश्रद्ध जीव भगवंतांचे अस्तित्वच नाकारून आपण धर्मनिरपेक्ष आहोत अशी घोषणा करतात आणि त्या बदल्यात आपले मौल्यवान जीवन पणाला लावतात. मानवी जीवन हे विशेषतः परमेश्वरी शास्त्र समजून घेण्यासाठी आहे, परंतु मूर्ख लोक आणि विशेषतः कलियुगातील लोक भगवंतांना शास्त्रीय पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करीतच नाहीत आणि स्वतः जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधींसारख्या नियमांनी बद्ध असूनही शास्त्रीय श्रद्धा आणि परमेश्वराच्या अस्तित्वाविरुद्ध प्रचार करतात. श्रील प्रभुपादजी की जय. जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे मोहग्रस्त राजे, मोहग्रस्त म्हणजे भगवंतांच्या माया शक्तीने प्रभावित असे जे राज्यकर्ते आहेत, ते देशाच्या भौतिक प्रगतीसाठी किंवा भौतिक प्रगतीच्या नावाखाली कधी कधी अशा कत्तलखान्यांना अनुमती देतात. जसं की आपण काही दिवसांपूर्वी पिंक रिव्होल्यूशन जे भारतामध्ये आपल्या स्वातंत्र्यानंतर झालेलं, त्याच्याबद्दल पण आपण वाचू शकतो. उपलब्ध आहे त्याची माहिती गुगलवर पण आणि बाकीच्या स्रोतांपासून पण. तर शास्त्रामध्ये सांगितलंय की ज्यावेळेस अशा प्रकारे आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी सामान्य पशूंचा असा बळी दिला जातो, त्यावेळेस कोण कोण जिम्मेदार आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलंय की ज्यांनी ती फॅसिलिटी किंवा तो जो कत्तलखाना आहे त्याला प्रमाणितता दिली, जे कोणी तिथे त्या पशुला मारत आहेत, जे कोणी त्या पशुचं, जे मृत पशूंचं मांस वगैरे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणासाठी घेऊन जाण्यासाठी ट्रान्सपोर्ट म्हणा, त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत, लॉजिस्टिक्स, दळणवळणामध्ये. त्याच प्रकारे जो कोणी व्यक्ती ते प्रोसेस वगैरे करत असतील किंवा अंततः जे कोणी ते ग्रहण करत असतील, स्वीकारत असतील, हे सर्व व्यक्ती हे शिक्षेसाठी पात्र आहेत, ज्या त्या पशुच्या, निष्पाप पशुच्या हत्येसाठी. त्याच्यामुळे कोणी असं नाही म्हणू शकत की अरे पण त्या व्यक्तीला तर कदाचित शास्त्रातले नियम माहीतच नाहीये, तर तो माफीचं कारण असू शकत नाही. का? कारण एक उदाहरण दिलं जातं, श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात की आपण समजा एखाद्या देशामध्ये जाऊन गाडी चालवत आहोत. उदाहरणार्थ भारत किंवा ज्या ज्या कॉमनवेल्थ देशांमध्ये जिथे ब्रिटिशांची सत्ता होती अगोदर, त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यांच्या देशाप्रमाणेच आपल्याकडे पण डाव्या बाजूने ड्रायव्हिंग आहे. परंतु बाकीचे देश, जसं की जिथे ब्रिटिशांची सत्ता नव्हती, युरोपियन देश वगैरे बाकीचे किंवा अमेरिका, या ठिकाणी उजव्या बाजूने गाडी चालवली जाते रस्त्याच्या. तर आपण त्या ठिकाणी जाऊन असं नाही म्हणू शकत की अरे मला माहीतच नव्हतं की ते उजव्या बाजूने गाडी चालवली जाते, मी आपल्या स्वतःच्या देशाप्रमाणेच डाव्या बाजूने गाडी चालवत होतो आणि ॲक्सिडेंट झाला. कुणी ऐकून घेणार नाही. जी शिक्षा दिली जाईल चुकीच्या बाजूने गाडी चालवण्याबद्दल, ती शासनाकडून नक्की मिळेल.
हे कोणी स्वीकार करणार नाही की तुम्हाला इथले नियम माहिती नव्हते. आपण जर त्या ठिकाणी राहत आहोत, त्या ठिकाणी जर ती कृती करत आहोत गाडी चालवण्याची, तर ते चालवण्याच्या अगोदर तिथले नियम माहिती करून घेणं आवश्यक आहे. तिथला चालवण्याचा परवाना काढून घेणं आवश्यक आहे. कुणी म्हणू शकत नाही की मला तिथलं माहीत नव्हतं त्याच्यामुळे तुम्ही माफ करा. त्याच प्रकारे मनुष्य जन्माबद्दल पण सांगितलंय, की इथे येऊन कुणी हे कारण देऊ शकत नाही, की मला शास्त्रातले हे नियम माहीत नव्हते, त्याच्यामुळे माझ्या हातून पाप कर्म घडले, मला माफ करा. तर बाबा मनुष्य जन्म प्राप्त झालाय, तर काय करायला पाहिजे मनुष्य जन्मामध्ये, काय नाही करायला पाहिजे, याची शास्त्रात दिलेली शिकवण माहिती असणं, हे प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. कुणी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, की "इग्नोरन्स इज नॉट एन एक्सक्यूज." म्हणजे इग्नोरन्स म्हणजे माहिती नसणे ही गोष्ट हे माफीचं कारण असू शकत नाही. मनुष्य जन्मामध्ये माहिती करून घेणं हे ज्याचं त्याचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळेच श्रील प्रभुपाद इथे लिहितात, की अशा विशेषतः जे लोकप्रतिनिधी आहेत, जे शासनकर्ते आहेत, त्यांचं काम आहे, की त्यांनी अशा चुकीच्या गोष्टींसाठी, पशुहत्येसाठी अनुज्ञा कधीही देऊ नये. आणि जर अशा प्रकारचे व्यक्ती निष्काळजीपणे ही आज्ञा किंवा परवानगी देत असतील, तर त्यांची त्यांची कीर्ती, काय-काय दिलंय ऐश्वर्य, कीर्ती, आयुर्मर्यादा, शक्ती, सामर्थ्य आणि भावी प्रगतिशील जीवन हे सगळे नाश होतात हळू-हळू. की जसं सामान्यतः आपण ऐकतो, की जन्मलेल्या मनुष्याचं किती तो व्यक्ती श्वास घेणार आहे आणि कधी मृत्यू आहे, ते जवळपास निश्चित असते. परंतु शास्त्र असं सांगतं, की बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या हे ठरवतात, की ते आयुष्यमान थोडंफार वाढूही शकतं, भगवंतांची इच्छा असेल तर किंवा कमी पण होऊ शकतं. तर आपण दोन्ही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर आधी कमी होण्याचे कारणं. असं सांगितलंय, की ज्यावेळेस भगवंतांच्या विशेषतः भक्तांबद्दल किंवा भक्त जरी नाही म्हटलं, बाकीचे पण भगवंतांचे जे लेकरं आहेत, जे भक्तीमध्ये कदाचित नसतील पण, परंतु अशा भगवंतांच्या मुलाबाळांबद्दल ज्यावेळेस आपल्याकडून गंभीर अपराध होतात, विशेषतः भक्तांच्या प्रती अपराध होतात, अशा चुकीच्या कार्यामुळे व्यक्ती स्वतःची कीर्ती, स्वतःचं आयुष्यमान, स्वतःचं शक्ती सामर्थ्य, भावी प्रगतिशील जीवन प्रगतीशील जीवन म्हणजे केवळ भौतिक जगतातलं नाही. आध्यात्मिक प्रगती म्हणजे ह्या जीवनानंतर आपल्या पुण्यकर्मांमुळे किंवा सत्कर्मांमुळे जे प्राप्त होणारी उच्च गती होती, उत्तम गती होती, ती गती पण आपण नाहीशी करून बसतो, जर आपण ह्या जगामध्ये जघन्य असे पापकर्म जर केले तर. आणि शास्त्र सांगतं, की अशा जघन्य पापकर्मांमुळे ह्या सगळ्या गोष्टी नाश पावू शकतात. आपलं आयुष्यमान पण कमी होऊ शकतं. जसं आपण भागवतामध्ये येणाऱ्या अध्यायांमध्ये पाहू, की कशाप्रकारे महाराज परीक्षित यांना शमीक ऋषींचा मुलगा शृंगी हा त्याच्या नाबालिग अवस्थेमध्ये व्यवस्थित समज नसताना त्यांच्या चुकीपेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणामध्ये मोठी शिक्षा देतो. त्यांना मृत्यूदंड देतो, शाप देऊन. तर त्या एका चुकीच्या गोष्टीमुळे शृंगीद्वारा, शमीक ऋषींच्या मुलाद्वारा झाल्यामुळे पूर्ण ब्राह्मण समाजाचं अधःपतन सुरू होतं. श्रीमद भागवतम सांगतं. कलियुगाच्या सुरुवातीला कशाप्रकारे शृंगी हा कारण ठरतो, की एक चुकीचं डिस्क्रिशन, एक चुकीचं कार्य त्यांनी केलं. पण कुणाच्या प्रती केलं? पूर्ण जगाचे जे सार्वभौम सम्राट होते परीक्षित महाराज, ज्यांच्यावर की पूर्ण जगातल्या लोकांच्या आध्यात्मिक जीवनातली प्रगती अवलंबून होती. अशा करोडो लोकांचा भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा जो आधार होता, परीक्षित महाराज त्यांनाच ह्या नाबालिग मुलाने मृत्यूदंडाचा शाप दिला. त्याच्यामुळे परीक्षित महाराज तर काही मागे हटले नाहीत. त्यांनी निडरतेने, धैर्याने त्या मृत्यूसाठी स्वतःला तयार केलं 7 दिवसांमध्ये भागवतम ऐकून. परंतु ह्या शृंगी मुलाच्या नाबालिगतेमुळे इमॅच्युरिटीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभुजीज, माताजीज? अपरिपक्वता. हां, अपरिपक्वतेमुळे ब्राह्म आणि केवळ ब्राह्मण समाजच नाही, त्याच्यासोबत वर्णाश्रमातले जे बाकीच्या
वर्णाश्रम व्यवस्था आहेत, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, या सर्व वर्णाश्रम व्यवस्थेचा हळूहळू ऱ्हास होत गेला त्या कलियुगाच्या सुरुवातीला ह्या मुलाने केलेल्या एका चुकीमुळे. तर सांगण्याचा हेतू हा की किती प्रमाणामध्ये तो अपराध आहे मोठा, त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी पण कमी होऊ शकतात, ज्या की अगोदर ठरलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे दुसरं पण सांगितलेलं आहे की भक्ती मार्गावर आपण जर चांगलं मार्गक्रमण केलं, भक्ती मार्गाचं चांगलं पालन केलं, तर भागवतात हे पण सांगितलंय की भगवंत त्यांच्या इच्छेने किंवा मर्जीने आपल्याला जो ठरलेला काळ आहे, त्या काळामध्ये जर अजून थोड्या जास्त काळाची आवश्यकता असेल, आपलं आध्यात्मिक जीवन परिपूर्ण करण्यासाठी भगवंत ते पण आपल्याला प्रदान करू शकतात त्यांच्या इच्छेने. जसं की मी नेहमी उदाहरण देतो ग्रेस मार्क्स. इंजिनिअरिंगला आम्हाला कोणत्याही इंजिनिअरिंगच्या युनिव्हर्सिटीमध्ये ग्रेस मार्क्स म्हणून असतात, की उदाहरणार्थ 10 विषय असतात वर्षातून. त्या 10 विषयापैकी 2 सेमिस्टरच्या 9 विषयांमध्ये मुलगा पास झालेला आहे आणि पासिंगचं मार्क्स असतात 40 100 पैकी आणि 10व्या विषयामध्ये जर 40 पैकी 35च्या वर पडलेले आहेत, 36, 37, 38, तर ते राहिलेले जे 2, 3, 4 मार्क आहेत, ते युनिव्हर्सिटी ग्रेस मार्क्स म्हणून देतं आणि त्या मुलाला ढक्कल पास म्हणजे हे आपलं 1 वर्ष वाया जाण्यापासून ग्रेस मार्क्स देऊन पास केलं जातं. त्याच प्रकारे भगवंत पण जर आपल्या जीवनकाळामध्ये आध्यात्मिक परिपूर्तीसाठी थोडा अजून काळ आवश्यक आहे, तर त्याप्रमाणे पण त्यांच्या कृपेने व्यवस्था करू शकतात. तर ह्या दोन्ही गोष्टी ह्या होऊ शकतात, शक्य आहेत. आणि श्रील प्रभुपाद एका आधुनिक राजनीतिज्ञाचे उदाहरण देत आहेत आणि आपण या राजनीतिज्ञावर पण चर्चा केलेली अगोदर, त्यांचं नाव न घेता, की भारताचे सुरुवातीचे नेते, पंतप्रधान, ज्यांचं की म्हणणं होतं की कारखाने हे आधुनिक भारतातले देवस्थानं आहेत आणि देवस्थानाला करा दुर्लक्ष आणि कारखान्यांवर द्या लक्ष, असं त्यांचं धोरण होतं. तर ते कारखान्यांची तर भरभराट झाली, पण त्याच्यासोबत असा भारत जो की वैदिक संस्कृतीचं एक लाईट हाऊस म्हणजे वैदिक संस्कृतीचा आदर्श होता पूर्ण जगासमोर, त्या भारताने नको त्या गोष्टींमध्ये पण प्रगती केली. जसं की आपण जगातल्या टॉप 5 म्हणजे 5 मुख्य मांस निर्यात करणाऱ्या देशांपैकी आहोत. तर हे बिलकुल बरोबर नाहीये. जसं आपण भागवतामध्ये वाचतो, की याचं फळ केवळ राज्यकर्त्यांनाच नाही, तर आपल्या देशामध्ये स्टेट अलाउड म्हणजे राज्याच्या परवानगीने चालू असलेली गोष्ट म्हणून त्याचं प्रजेला पण त्याचे दुष्परिणाम, फळ भोगावे लागतात. जसं शुंगीच्या चुकीने पूर्ण समाजाला त्याचे भोगावे लागले. आणि श्रील प्रभुपादजी लिहितात, की कशाप्रकारे अशा मायेने पूर्णपणे आच्छादलेल्या, प्रभावित असलेल्या राजनीतिज्ञामध्ये आणि परीक्षित महाराजांसारख्या राजर्षी म्हटलं जातं. राजर्षींमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. कशाप्रकारे अशा राजनीतिज्ञांना बिलकुल शास्त्र दिलेल्या नियमांचं ज्ञान नसतं, परंतु परीक्षित महाराज हे पूर्णतः भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे, भगवंतांच्या नियमांप्रमाणे आपले राज्य चालवत होते. तर आपण पुढे जाऊ. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 12 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. गोव्रश्चत्तव पादां स्त्रीं गोवृश्चत्तव पादास्त्रीं सौरभेय चतुष्पदा सौरभेय चतुष्पद मा भुवं स्त्वा दृशा राष्ट्रे माभूस्त्वादृशा राष्ट्रे राज्ञां कृष्णानुवर्तिनाम्. राज्ञां कृष्णानुवर्तिनाम्. कुणाला वाचायचंय का प्रभुजीज, माताजीज? अनुवाद तात्पर्य. हरे कृष्ण प्रभुजी, वाचू का? हा, हरे कृष्ण. योजना माताजी.
त्यांनी परीक्षितांनी त्या वृषभाला पुन्हा पुन्हा संबोधित करीत विचारले, हे सुरभिपुत्रा, तुझे 3 पाय कोणी तोडले? भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञाधारक राजाच्या राज्यात तुझ्या इतका दुःखी कोणीही नाही. तात्पर्य: राजांना किंवा राष्ट्रप्रमुखांना भगवान श्रीकृष्णांनी निर्देश केलेल्या नियमांचे ज्ञान असले पाहिजे. त्यासाठी त्यांना भगवद्गीतेचे आणि भागवताचे ज्ञान असावयाला हवे आणि भौतिक अस्तित्वातील दुःखांचा अंत करणे हा जीवनाचा उद्देश सफळ करण्यासाठी त्यांनी त्याप्रमाणे कर्म करायला हवे. भगवान श्रीकृष्णांनी प्रतिपादन केलेल्या नियमांचे ज्ञान असणारा मनुष्य विनासायास दुःखमुक्त होऊ शकतो. भगवद्गीतेतून भगवंतांचे नियम सूत्र रूपाने जाणता येतात, तर भागवतात त्यांची विशद व्याख्या आहे. ज्या राज्यात भगवान श्रीकृष्णांच्या नियमानुसार कारभार चालतो तेथे कोणीही दुःखी असत नाही. जेथे हे नियम पाळले जात नाही तेथे दिसून येणारे पहिले लक्षण असे की धर्मप्रतिनिधीचे 3 पाय कापले जातात आणि मग सर्व प्रकारच्या कष्टांना प्रारंभ होतो. जेव्हा भगवान श्रीकृष्ण साक्षात उपस्थित होते तेव्हा काही समस्या नव्हत्या आणि श्रीकृष्णांची नियमावली परिपूर्ण रीतीने आचरणात आणली जात होती. परंतु त्यांच्या अनुपस्थितीत ही नियमावली भागवताच्या पुस्तकात मिळू शकते आणि जे राज्यकारभाराच्या धुरीणपदी आसनस्थ झाले आहेत अशा ज्ञानांधांना त्यातून मार्गदर्शन प्राप्त होऊ शकते. हरे कृष्ण प्रभुजी. शीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे ज्या ठिकाणी भगवंतांच्या नियमांनुसार कारभार चालत नाही त्या ठिकाणी धर्म प्रतिनिधीचे 3 पाय कापले जातात. हे कोणते चार संपूर्ण पाय कोणते आहेत प्रभुजीज माताजीज? कोणी सांगेल का? आपण काही श्लोकांच्या अगोदर पाहिलेला किंवा कोणता एक लक्षात आहे आपल्या? 4 स्तंभ कोणते आहेत धर्माचे? सत्य, शौच, हा, सत्य, शौच, दया. दया हम्म, आणि आणि तपस्या, तप. तप. बरोबर आहे. तर आपण पाहिलं की कशा प्रकारे अगोदरच्या अध्यायामध्ये पाहिलंय की सत्य, शौच, दया आणि तप. म्हणजे सत्य म्हणजे सत्यता, शौच म्हणजे स्वच्छता, शुद्धता, दया म्हणजे दया आणि तप तप म्हणजे ऑस्टेरिटी, तपस्या. तर हे सर्व स्तंभ आपण पाहिलं की कशा प्रकारे एक एक करून ह्यांचा ऱ्हास होतो. ज्या प्रकारे सत्ययुगानंतर त्रेतायुग सुरू होतं, एक जो स्तंभ आहे तो ऱ्हास पावतो. त्याच्यानंतर त्रेतायुगातून द्वापारयुग सुरू होताना दुसरा स्तंभ नाश पावतो आणि त्याप्रमाणे द्वापारयुगातून कलियुग सुरू होताना तिसराही स्तंभ नाश पावतो आणि कलियुग संपेपर्यंत चौथाही स्तंभ जवळपास नष्ट होतो. तर ह्या एक मिनिट, बरोबर आहे ना? हा. तर या स्तंभांचं धर्माच्या कशा प्रकारे हळूहळू करून ऱ्हास होत जातो आणि आपण ही गोष्ट पण पाहिली मागच्या वेळेस. एक श्लोक आपण पाहिलेला भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर, की ज्या ठिकाणी भगवंत आहेत आणि भगवंतांचे भक्त आहेत, भक्ती करणारे अर्जुनासारखे, त्या ठिकाणी नीती असू म्हणजे मॉरॅलिटी, ऐश्वर्य असू, विजय असू, ह्या सर्व गोष्टी ह्या स्वाभाविकतः उपस्थित असतात. त्या ठिकाणी भरभराट जिथे भक्ती आहे तिथे भगवंत कोणत्याही आवश्यक गोष्टींची कमी पडू देणार नाहीत. भगवद्गीतेत बाकीच्या ठिकाणी पण भगवंत सांगतात, जसं की 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की अनन्य चिंतयन्तो माम ये जन पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्, की जे कोणी भक्त अनन्य भक्तीमध्ये भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये जोडलेले आहेत त्यांच्यासाठी भगवंत स्वतः त्यांच्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्यांची काळजी घेतात की ते व्यवस्थित राहतील, सुरक्षित राहतील. आणि भक्तीसाठी आवश्यक आहे पण अशा कोणती गोष्टी त्या व्यक्तीकडे नाही आहेत तर भगवंत त्या गोष्टींची पण व्यवस्था करतील. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये हा विश्वास पाहिजे की आपण भक्ती व्यवस्थित केली तर बाकीच्या ज्या कोणत्या आपल्या गरजा आवश्यकता आहेत भगवंत त्यांची जरूर काळजी घेतील.
आणि असं खूप साऱ्या ऑफकोर्स आपण त्यांना कॉपी नाही करू शकत, पण खूप साऱ्या महान संतांच्या जीवनामध्ये आपण पाहतो, की जसं तुकाराम महाराज. तुकाराम महाराज 24 तास हे भगवंतांच्या नामस्मरणामध्ये गुंतलेले होते. परंतु भगवंतांच्या कृपेने संसाराचा गाडा तरी पण हाकल्या जात होता. त्याचप्रमाणे श्री चैतन्य चरितामृतमध्ये एका महान भक्तांचं उदाहरण येतं. श्रीवास ठाकूर असे महान भक्त होते. तर ते 4 भाऊ होते. श्रीवास, श्रीपती आणि अजून 2 श्रीनिधी आणि अजून एक अशा प्रकारे 4 भाऊ होते आणि 4ही भक्त होते आणि श्रीवास ठाकूर विशेषतः श्री चैतन्य महाप्रभूंचे खूप प्रिय शुद्ध असे भक्त होते. तर त्यांचं मुलं-बाळं, बायको आणि घरातील बाकीचे सदस्य आणि घरामध्ये मेड वगैरे असा मोठा घर परिवार होता. परंतु ते नियमित दिवस-रात्र श्री चैतन्य महाप्रभूंसोबत कीर्तनामध्ये आणि त्यांच्या सेवेमध्ये गुंतलेले असायचे. तर चैतन्य महाप्रभूंनी एकदा स्वतः विचारलं त्यांना, की "हे श्रीवास, तुम्ही तर दिवस आणि रात्र माझ्यासोबतच कीर्तनामध्ये वगैरे असता आणि तुम्ही तर गृहस्थ आहात. तुमच्या पाठीमागे बायका, मुले आणि घरातले बाकी सदस्य पूर्ण लवाजमा आहे. तर हे घर तुमचं कसं काय चालतं?" तर श्रीवास ठाकूर यांनी विनम्रतेने आपल्या सांगितलं, की "हे प्रभू, की आपणच आहात घरातल्या सर्व गोष्टींची परिपूर्णता करणारे. मला ज्यावेळेस पण कोणत्या गोष्टीची गरज असते आणि आधीच सांगतो मी, की आपण ही कॉपी नाही करू शकत. का? कारण आपली भगवंतांप्रती तेवढी श्रद्धा नाहीये आणि भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये तेवढा आपला स्तर पण नाहीये. परंतु श्रीवास ठाकूर यांनी सांगितलं, की मला ज्यावेळेस पण कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, मी 3 वेळेला क्लॅप म्हणजे 1, 2, 3 1, 2, 3 अशा प्रकारे करतो आणि आवश्यक असणारी त्या गोष्टी घरामध्ये प्राप्त होतात. आणि चैतन्य महाप्रभू श्रीवास ठाकूर यांचं भगवंतांविषयीचा विश्वास पाहून इतके प्रसन्न झाले. चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणाले, की "साक्षात वैकुंठातली लक्ष्मी देवी, तिला जरी कधी वेळ आली घरोघरी, दारोदारी भिक्षा मागण्याची, पण एक गोष्ट निश्चित सांगतो, की तुमच्या घरामध्ये कोणती गोष्ट कमी पडणार नाही कधी." तर हे चैतन्य महाप्रभूंचा त्यांना आशीर्वाद होता त्यांच्या भगवंतांवर आणि भगवंतांच्या प्रती असणाऱ्या भक्तीवर प्रसन्न होऊन. तर सांगण्याची गोष्ट अशी, हा मुद्दा निश्चित ठरलेला आहे, की भगवंतांच्या भक्तांना त्यांच्या भक्ती मार्गाचं पालन करण्यासाठी जे काही आवश्यक आहे, त्या गोष्टी भगवंत कधीही कमी पडू देणार नाहीत. मग एखादा म्हणू शकतो, की "हां, मी भक्ती मार्ग करेल, पण मी ज्यावेळेस बिल गेट्स, एलन मस्क, जेफ बेझोस त्यांच्या इतका श्रीमंत होईल, त्याच वेळेला भक्ती मार्गाचं पालन करेल." जर तुमच्या भक्ती मार्गासाठी त्या गोष्टी अनुकूल असतील, आवश्यक असतील, भगवंत जरूर ते पण प्रदान करतील. त्यांच्यासाठी काही आवश्यक नाहीये. त्यांच्यासाठी काही अशक्य नाहीये. परंतु जर त्या गोष्टी आपल्या भक्ती मार्गामध्ये केवळ एक डिस्ट्रॅक्शनला आपण मराठीत काय म्हणतो प्रभुजीज माताजीज? लक्ष विचलित करणारा. त्या गोष्टी जर आपलं लक्ष विचलित करणाऱ्या असतील, तर भगवंत अशा गोष्टी कधीही मिळू देणार नाही. ज्याच्यामध्ये आपण भक्तीपासून दूर होऊ. आपल्या डोक्यामध्ये त्याचा मद म्हणजे वेडेपणा उत्पन्न होईल, जेणेकरून आपण भगवंतांना विसरू, भक्तीला विसरू आणि इंद्रिय भोगामध्ये आपलं जीवन लिप्त होऊन जाईल. अशा गोष्टी भगवंत आपल्याला कधीही देणार नाहीत. आणि जसं की आपण ध्रुव महाराजांच्या जीवनामध्ये पाहतो, त्यांची जी महत्त्वाकांक्षा, त्यांची जी इच्छा होती, ती या भौतिक जगातल्या कोणत्याही ऐश्वर्यापेक्षा कितीतरी जास्त होती. की त्यांचे जे अ, पणजोबा होते म्हणजे ध्रुव महाराजांचे वडील उत्तानपाद, उत्तानपाद महाराजांचे वडील मनु आणि मनु यांचे वडील ब्रह्मा. तर आपले जे पणजोबा होते ब्रह्मा, त्यांच्यापेक्षाही मोठं राज्य प्राप्त करण्याची ध्रुव महाराजांची इच्छा होती. परंतु भगवंताने ती इच्छा काही नाकारली नाही. अगोदर ध्रुव महाराजांचं हृदय शुद्ध केलं, जेणेकरून ते तशा प्रकारचं राज्य प्राप्त केल्यावर ते भक्ती मार्गामध्ये विचलित होऊ नयेत आणि त्यानंतर ध्रुव महाराज प्रत्यक्षात ती गोष्ट नको म्हणत असताना, पण भगवंतांनी ती दिली. ध्रुव महाराज म्हणाले, की "हे प्रभू, मी आतापर्यंत काचेच्या फुटलेल्या तुकड्यांसाठी इच्छा धरत होतो. परंतु आज मला साक्षात हिरा प्राप्त झालाय आपल्या
दर्शन रूपाने, तर मला त्या काचेच्या तुकड्यांची आता काही इच्छा नाहीये. परंतु भगवंत म्हणाले, की काही हरकत नाही, परंतु एके वेळेस तू इच्छा केली होती हे ध्रुवा, म्हणून तुझं हृदय शुद्धीकरण झाल्यानंतर आता तू ती गोष्ट प्राप्त करून घे. आणि 36,000 म्हणजे जो काही ठरलेला त्यांचा काळ आहे, तो काळ राज्य झाल्यानंतर आणि ह्या पूर्ण भौतिक जगताचा म्हणजे ब्रह्माजींच्या जीवनकाळाचा अंत झाल्यानंतर ध्रुव महाराज हे पण आध्यात्मिक जगतामध्ये परततील. तर सांगण्याची गोष्ट अशी की भगवंतांना कोणतीच गोष्ट देण्यासाठी दुरापास्त नाहीये, अशक्य नाहीये. परंतु त्यांचा केवळ एकच हेतू असतो, एकच उद्देश असतो, की ती गोष्ट दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अशा प्रकारे लिप्त होऊ जाऊ नयेत, की जेणेकरून आपण भगवंतांना आणि भक्ती मार्गालाच विसरून जाऊ. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभुजीस, माताजीस? हरे कृष्ण. आणि तात्पर्याच्या शेवटच्या भागामध्ये भागवतात इथे सांगितलंय, की कशाप्रकारे अशा राज्यकर्त्याचं हे कर्तव्य आहे, की भगवंतांबद्दल केवळ राज्यकर्त्याचंच नाही, तर सामान्य मनुष्याचं पण, की भगवंतांबद्दलचं ज्ञान जे आहे, जे की सूत्रांच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे श्लोकांमध्ये भगवद्गीतेच्या आणि विस्तृत ज्ञान दिलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये. तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेले. तर आपण या ग्रंथांचा जरूर फायदा घेतला पाहिजे आणि भगवंतांबद्दल जाणून घेतलं पाहिजे. हरे कृष्ण. आपण पुढचा श्लोक पाहू. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. ठीक आहे. श्लोक क्रमांक 13 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. आख्याही वृषभद्रं वह भद्रं वः साधूनाम् अकृतागसा आत्मवैरूप्यकर्तारम् आत्मवैरूप्यकर्तारं पार्थानां कीर्तिदूषणम्. कीर्तिदूषणम्. तर इथे परीक्षित महाराज यांना काळजी वाटत आहे, की आपण जर या निरपराध पशूंचं व्यवस्थित काळजी घेतली नाही, संरक्षण प्रदान केलं नाही, तर आपल्या महान पूर्वजांचं, जे की पांडव भगवंतांचे महान शुद्ध भक्त म्हणून त्यांची जी कीर्ती आहे, त्यांची कीर्ती, त्यांची यश ही कलंकित होईल. आपल्या ह्या प्रकारे सामान्य जीवांना संरक्षण न देऊ शकलो तर. कुणाला वाचायचं आहे का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. प्रभुजीज पैकी कोणी? हरे कृष्ण. वाल्मिक प्रभुजी. यस प्रभुजी. हे वृषभा, तू निरपराध आणि साधू आहेस. मी तुझ्या सर्व मंगलाची कामना करतो. तुला विरूपता आणणारा दुष्ट कोण आहे ते कृपया मला सांग, कारण ही गोष्ट पृथापुत्रांच्या यशाला कलंकित करणारी आहे. तात्पर्य: प्रभू रामचंद्रांची राजवट, त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या पांडवांची आणि त्यांच्या वंशजांची राजवट, या राजवटींची कीर्ती कधीच विसरता येणार नाही. कारण या राजवटीत निरपराध आणि सात्विक, माझे स्क्रीन साईडला जाते, एक अच्छा मिनिट. अच्छा. हा. निरपराध आणि सात्विक जीवना एक मिनिट प्रभूजी, हा हा. मला ती छोटी करायला लागेल. जीवांना कधी कोणताही त्रास झाला नाही. गाय आणि बैल हे संपूर्ण निष्पाप निरपराधी जीवांची प्रतीके आहेत, कारण त्यांचे मूत्र आणि शेण सुद्धा मानवी समाजाच्या लाभाकरिता वापरले जाते. परीक्षित महाराजांसारख्या पुत्रांना आपली अपकीर्ती होईल याचे भय वाटते. परंतु अलीकडच्या काळातील पुढाऱ्यांना अशा निरपराध प्राण्यांना मारताना भय सुद्धा वाटत नाही. पुण्यशील राजांची राजवट आणि ईश्वरी संहितेविषयी अज्ञ अशा
उच्छृंखल आधुनिक शास्त्रांची वर्तमान राजवट यांच्यात हेच अंतर आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे पुढे कृष्ण. वाचा. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. आपण याच्यावर चर्चा करू. तर इथे परीक्षित महाराज सांगत आहेत की कशा प्रकारे पांडवांचं जे यशो कीर्ती आहे ती नाश पावेल, त्याला कलंक लागेल जर मी आपली व्यवस्थित प्रकारे संरक्षण आपल्याला देऊ शकलो नाही तर. आणि श्रील प्रभुपाद उदाहरण देतात की कशा प्रकारे प्रभू रामचंद्रांच्या काळात आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे राज्य करायचे पांडव भक्त, त्यांच्या काळामध्ये सामान्य प्रजाजन पण किती आनंदित होते. आज पण प्रभू रामचंद्रांच्या राज्याची लोक आठवण काढतात रामराज्य या रूपामध्ये. रामराज्य म्हणजे काय, की जिथं कोणताही जीव हा कधीही त्रासलेला, दुःखी नव्हता. आणि एवढंच नाही, केवळ भौतिक जगातच प्रभू रामचंद्रांनी त्यांना आनंदी ठेवलं नाही, तर प्रभू रामचंद्र ज्यावेळेस स्वतः भगवत धामाला परतले त्यावेळेस पूर्ण अयोध्यावासियांना त्यांनी भगवत धामामध्ये परत नेलं. त्यांचे काही विशेष सेवक या ठिकाणी सेवा करण्याकरता ठेवून, जसं की हनुमानजी वगैरे. बाकीच्या सर्व अयोध्यावासियांना प्रभू रामचंद्रांनी भगवत धामामध्ये परत घेऊन गेले. तर शिला प्रभुपादजी इथे लिहितात की अशा प्रकारच्या राजवटींची, जिथे की राजर्षी परीक्षित महाराजांसारखे, पांडवांसारखे राज्य करत आहेत, या राजवटीत कोणत्याही निरपराध आणि सात्विक जीवांना कधीही त्रास व्हायचा नाही. आणि अशा प्रकारचे आधुनिक काळातले राज्यकर्ते ज्यांना की भगवंतांच्या नियमांची काही घेणं देणं नाही, अशा राजवटीमध्ये आणि अशा राजर्षी राज्यांच्या राजवटीमध्ये हाच मोठा फरक आहे. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 14. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. जनेनागस्य घं युञ्जन् जनेनागस्य गम्युञ्जन् सर्वतोऽस्य च मद्भयम् सर्वतोऽस्य च मद्भयम् साधूनां भद्रम् एव स्यात् साधूनां भद्रमेव स्यात् असाधु दमने कृते. साधू दमने दमने कृते. कुणाला वाचायचंय का प्रभुजीच माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मनीषा माताजी. हा. हा माताजी, हरे कृष्ण. वाचा. जो कोणी निरपराध जीवांना दुःख देतो त्याला सर्वत्र प्रत्येक ठिकाणी माझे भय वाटलेच पाहिजे. आणि अशा दुष्टांचे दमन केल्याने साधूंचे स्वाभाविकपणे कल्याण होत असते. तात्पर्य: राज्य चालवणाऱ्यांच्या भित्रेपणामुळे आणि दुबळेपणामुळे दुष्ट दुर्जन प्रबळ होतात. शासक जर राज्यातील कोणत्याही भागात जाऊन दुष्टांचे दमन करण्यात समर्थ असतील तर त्यांचे प्राबल्य होणार नाही. दुष्टांना दहशत बसेल असा दंड दिला गेला की सर्व सौभाग्य आपोआपच चालून येते. अगोदरच सांगितल्याप्रमाणे राज्यातील शांतिप्रिय निरपराध नागरिकांचे संरक्षण करणे हे राज्य चालवणाऱ्यांचे आद्य कर्तव्य आहे. भगवत भक्त स्वाभाविकपणेच शांतप्रिय आणि निरपराध असतात, म्हणून प्रत्येक जण भगवत भक्तीत कसा येईल त्याची व्यवस्था करणे हे देखील राज्य चालवणाऱ्यांचे एक प्रमुख कर्तव्य आहे. अशा प्रकारे राज्यातील सर्व नागरिक शांतिप्रिय आणि निरपराध असतील त्यावेळी दुष्ट दुर्जनांवर अंकुश ठेवणे हेच राजाचे एकमेव कर्तव्य राहील. त्यामुळे मानव समाजात सर्वत्र ऐक्य आणि शांती नांदेल. हरे कृष्णा. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे सांगितलं गेलेलं आहे की कशा प्रकारे राज्यातील जीव, असे लोक जे की सामान्य लोकांना त्रास देत आहेत, दुष्ट आहेत, आणि अशा दुष्टांना जर दंड बसला नाही तर हे पण एक राजाच्याच प्रती एक चूक आहे. त्याच्यामुळे राजाने राज्य असं चालवायला पाहिजे की जे दुष्ट लोकांचं
माफ करा, दुष्ट लोकांचे शोषण करणारे जे लोक आहेत त्यांचं हे राजा व्यवस्थित प्रकारे त्यांच्यावर अंकुश ठेवतील आणि केवळ भौतिक गरजांचीच प्रजेच्या काळजी घेणं हे राजाचं कर्तव्य नाहीये. जेवढं भौतिक गरजांची काळजी घेणं आवश्यक आहे, तेवढीच काळजी घेणं आवश्यक आहे त्यांच्या आध्यात्मिक गरजांची पण. तर अशा प्रकारे आध्यात्मिक प्रगतीमध्ये ज्यावेळेस पूर्ण समाज व्यवस्था लागेल, त्यावेळेस ह्या राजाचं मुख्य कर्तव्य केवळ आणि केवळ दुष्ट दुर्जनांवर अंकुश ठेवणं हे राहील आणि अशा प्रकारे पूर्ण मानव समाजामध्ये ऐक्य आणि शांती नांदेल. तर सांगण्याचा हेतू हा की हे सर्व सांगितलेले जे मुद्दे आहेत ते केवळ अगोदरच्याच काळामध्ये लागू होते असं नाहीये. आपण भागवतामध्ये नेहमी पाहतो की कलियुगाच्या या अधःपतन झालेल्या अवस्थेमध्ये पण यापैकी काही मुद्द्यांचा जरी आपण व्यवस्थित प्रकारे अंगीकार करू शकलो तरी श्रील प्रभुपादजी सांगतात की या कलियुगाच्या अधःपतित अवस्थेमध्ये पण आपण वैकुंठ व्यवस्था निर्माण करू शकतो श्रीमद भागवतात दिलेल्या मुद्द्यांचं पालन करून, तत्वांचं पालन करून. पुढे जाऊ आपण. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? पण एक श्लोक पाहू अजून. श्लोक क्रमांक 15. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. अनाग स्वीह भूतेषु भूतेषु य आगस्कृन्नि रङ्कुशः आगस्कृन्नि अंकुशः आहर्तास्मि भुजं साक्षात् आहर्तास्मि भुजं साक्षात् अमर्त्यस्यापि सांगदम्. अमर्त्यस्यापि सांगदम्. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण रसिका माता. हरे कृष्ण. जी उन्मत्त व्यक्ती निरपराध प्राण्यांचा छळ करील ती व्यक्ती जरी प्रत्यक्ष स्वर्गातील देवता असेल तरीही मी बाजूबंदाने अलंकृत त्याच्या भुजा समूळ उखडून टाकेन. हरे कृष्ण. तात्पर्य: स्वर्ग राज्यातील देवतांना अमर म्हटले जाते कारण त्यांची आयु मर्यादा मानवाच्या तुलनेत फारच दीर्घ काळाची असते. ज्यांची आयु मर्यादा केवळ 100 वर्षाची असते अशा मानवांच्या दृष्टीने लक्षावधी वर्षाची आयु मर्यादा असणारे देव म्हणजे खरोखर अमरच आहेत. उदाहरणार्थ भगवद्गीतेवरून आपणास कळते की ब्रह्मलोकातील एक दिवस म्हणजे 43 लाख इंटू 1000 इतकी सौर वर्ष मानवांची वर्ष होत. त्याचप्रमाणे स्वर्गलोकातील एक दिवस म्हणजे भूलोकातील 6 महिने होत. येथील रहिवाशांची आयु मर्यादा मानवांच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात मोठी असल्याने देवता अमर आहेत अशी कल्पना करण्यात येते. तथापि या भौतिक सृष्टीतील कोणीही अमर नाही हे खरेच. जर अशा कोणी देवांनी निरपराधाला त्रास देण्याची आगळीक केली तर परीक्षित महाराज त्याला सुद्धा आव्हान देतील. याचा अर्थ असा की राज्याचा प्रमुख शासक इतका बलिष्ठ असला पाहिजे की अपराधी कितीही बलवानातला बलवान असला तरी त्यालाही शासन करण्याचे धाडस त्यांनी दाखवले पाहिजे. राज्यात राज्यकर्ता प्रमुखाचे हे तत्वच असले पाहिजे. भगवंताच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला शासन ही झालेच पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे श्रील परीक्षित महाराज हे त्या धर्मरूपी बैलाला आणि गाईला हे अश्वर म्हणजे त्यांना वचन देत आहेत की तुम्ही काळजी करू नका की हा जो कलिपुरुषासारखा एका क्षत्रियाच्या वेशामध्ये असलेला व्यक्ती आहे आणि हा जर कोणी देवता जरी असेल ह्या रूपामध्ये तरीही तुम्ही काळजी करू नका की इतक्या बलवान देवताला पण मी निश्चित शासन करेल कारण याने खूप मोठा जघन्य असा अपराध केलेला आहे. आणि अशा देवतांची त्यांची महान शक्ती किंवा मोठेपण काय आहे की त्यांचा जो जीवन काळ आहे तो खूप खूप लांब लचक इतके सारे वर्ष आहे. जसं की इथे कशा प्रकारे कम्प्युटेशन केलेलं आहे. हे 43 लाख वर्ष कुठून आले प्रभूजीच माताजी की कलियुगातले जे कलियुगातलं जे पूर्ण
काळ ड्युरेशन आहे कलियुगाचा तो आहे 4,32,000 वर्ष. आणि द्वापारयुग जे कलियुगाच्या अगोदरचं होतं ते याच्या दुप्पट, म्हणजे इंटू 2 आणि इथे इंटू 1. हे कलियुग द्वापारयुग. माझं ह्याच्यावर स्क्रीनवर नोटपॅड दिसत आहे ना प्रभूजीज माताजीज तुम्हाला? हो प्रभूजी. हा. हो. त्याचप्रमाणे त्रेतायुग हे कलियुगाच्या 3 पट, म्हणजे किती येतील की 12,96,000 वर्ष हे त्रेतायुगाचा काळ झाला. आणि त्याच प्रकारे सत्ययुग हे कलियुगाच्या 4 पट. तर अशा प्रकारे ह्या 4 युगांना मिळून एक दिव्य युग सायकल समजलं जातं की इंटू 10. 4 + 3 7 + 2 9 + 1 10, म्हणजे 4,32,000 वर्ष गुणिले 10 म्हणजे 43,20,000 वर्ष. 20,000 बरोबर. तर अशा 1,000 दिव्य युगांना मिळून ब्रह्माजींचे हे 12 तास समजलं जातं. दिव्य युग इज 12 hours ऑफ ब्रह्मा, जे की 43,20,000 वर्ष गुणिले 1,000. तर इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी 43,20,000 वर्षाची जी राऊंड फिगर आहे ती 43 लाख इतकी आपल्याला दिलेली आहे. आणि एवढ्याच काळाची ब्रह्माजींचे रात्रीचे पण 12 तास असतात. अशा प्रकारे त्यांचे जे 24 तास आहेत, 24 hours ऑफ लॉर्ड ब्रह्मा, हे 86,40,000 वर्ष गुणिले 1,000 एवढे ब्रह्माजींचे 24 तास असतात. म्हणजे एक दिवस, दिवस आणि रात्र मिळून ब्रह्माजींचा एवढा काळ आहे. आणि अशा प्रकारचे 36,500 दिवस गुणिले एवढा लांबलचक हे ब्रह्माजींचा पूर्ण जीवनकाळ असतो. तर कारण त्यांचा जीवनकाळ इतका लांबलचक आहे, अशा प्रकारे देवतांना हे अमर म्हटलं जातं. पण अमर हे प्रत्यक्षात आहेत का? नाही. त्यांचा पण मृत्यू आहे, पण आपल्या कॅल्क्युलेशन प्रमाणे, आपल्या गणिताप्रमाणे त्यांचं जे जीवनमान आहे ते खूप लांब लांब काळापर्यंत आहे. तर परीक्षित महाराज म्हणत आहेत की इतके महान, इतक्या बलशाली देवता जरी असतील आणि हे जघन्य कृत्य करत असतील, तर त्यांना पण मी शिक्षा शासन दिल्याशिवाय सोडणार नाही. तर कृपया एकच गोष्ट विचारत आहेत त्या धर्मरूपी बैलाला, सुरभिपुत्राला, की तुम्ही कन्फर्म करा, तुम्ही मला निश्चित सांगा की हाच तो व्यक्ती आहे ना जो तुमच्या दुःखाचं कारण आहे. हे कन्फर्मेशन विचारत आहेत. अजून एक श्लोक पाहायचा का प्रभूजीज माताजीज आपण? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. ठीक. हरे कृष्ण प्रभूजी, तुम्ही तो हा. आता चार्ट दाखवला तो ह्याच्यावर ग्रुपवर टाकू शकता का? हा हा, चालेल चालेल माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. यस प्रभूजी. आपले ब्रह्मदेव सुद्धा जीवतत्व आहेत आणि त्यांचा बरोबर. अंत निश्चित आहे. हो. पण त्यांच्यापासूनच निर्माण झालेले शिव हे मात्र अंत नाही ना त्यांना? नाही. शिवजी हे ब्रह्माजींपासून, म्हणजे ब्रह्माजींच्या रागातून जरी उत्पन्न झाले असले तरी शिवजी शंकर हे जीवतत्व नाहीये, ते शंभू तत्व आहेत. ठीक आहे. म्हणजे आणि ब्रह्माजींपासून उत्पन्न झाले याचा अर्थ हे नाहीये की ब्रह्माजी हे याच्यामध्ये तत्वांमध्ये श्रेष्ठ आहेत. शिवजी हे त्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत, कारण ते असं सांगितलं जातं की भगवंत विष्णू हे माया प्रकृतीच्या 3 गुणांशी कधीच प्रभावित होत बांधील नाही. नसतात. बांधील नसतात. परंतु तेच विष्णू ज्या वेळेस प्रकृतीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेस ते बरोबर. शिवजींच्या रूपामध्ये अस्तित्वात आहेत. ठीक आहे. जसं उदाहरण जातं दुधाचं आणि दह्याचं, की दूध हे दूध आहे, परंतु त्यामध्ये आपण कोणता एजंट जसं की लिंबाचा रस किंवा विरजण. विरजण जर त्याच्यामध्ये घातलं तर कशा प्रकारे त्याचं दही तयार होतं.
त्याचप्रमाणे विष्णू आणि शिवजींमध्ये फरक आहे. तर सांगण्याचा हेतू हा की ब्रह्माजी जीव तत्व आहेत, बरोबर आहे. ब्रह्माजींपासून शिवजी हे ब्रह्माजींच्या रागातून उत्पन्न झालं, ही पण एक लीला आहे. परंतु शिवजी हे त्याच्या अगोदरपासून अस्तित्वात आहे. फक्त ह्या ब्रह्मांडामध्ये त्यांचा जो जन्म आहे तो ब्रह्माजी ज्यावेळेस रागवले होते चतुष्कुमारांवर, त्यावेळेस त्याच्यातून शिवजींचा जन्म झालेला आहे. ठीक आहे प्रभूजी. ओके. हरे हरे कृष्ण. 1 मिनिट द्या मला फक्त इथे. ओप्स. हा नंबर इथे कॉपी होत नाहीये. मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की ब्रह्माजींचा जो पूर्ण कालावधी येतो ना प्रभूजीज माताजीज, तो हा येतो जो की ट्रिलियन मध्ये आहे. तर त्याच्या तुम्हाला सोपं जाऊ कळण्यासाठी म्हणून 311. हा 1 मिनिट हा. हा. 300 म्हणजे 365 360 धरून एकदा बघतो मी, मग 311 येईल. 1 मिनिट थांबा. की भागिले 365 गुणिले 360. हा आता बरोबर आला की 365च्या जागी जे वर्षाचे दिवस आहेत ते 360 धरले देवतांच्या याच्यामध्ये. तर 311 ट्रिलियन 400 बिलियन हे ब्रह्माजींच्या पूर्ण आयुष्यमान आहे. ठीक आहे. तर एकदा मी कोमा व्यवस्थित लावला की आपल्याला लक्षात येईल. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात एक कॅल्क्युलेशन आहे. हो बरोबर आहे. 311. प्रभूजी हे जे 36,000 घेतलेत ते 360 दिवस गुणिले 100 वर्ष असं केलंय का? हा करेक्ट प्रभूजी, करेक्ट. ओके. फक्त 365च्या जागी 360 घेतलं तर आता ॲक्युरेट आपलं कॅल्क्युलेशन मॅच होत आहे. ठीक आहे. तर हे 311 ट्रिलियन 400 बिलियन हे जे आहे हे आपले सौर वर्ष, लाईट इयर्स, आपले मनुष्यांचे टोटल लाईफ ऑफ ब्रह्मा. ठीक आहे. तर मी हे पाठवतो तुम्हाला ग्रुपवर पण पाठव. हरे कृष्ण. तर सांगण्याचा हेतू असं की असे जे देवता आहेत ते खूप महान आहेत, परंतु परीक्षित महाराज ते देवता जरी या कलिरूपामध्ये वेश हे करून बदलून जर आलेले असतील आणि अशा प्रकारे गाई आणि बैलाला जर त्यांच्या प्रती अपराध करत असतील तर परीक्षित महाराज त्यांना पण शासन करण्यासाठी तयार होते. बाकीचं आपण पुढच्या वेळेला पाहू. श्लोक क्रमांक 16 पासून. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज जे आपण चर्चा केली आज? हरे कृष्ण. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. आणि एक अनाउन्समेंट होती. रतिरूपा माताजी रेकॉर्डिंग बंद करा.